काहीच दिवसांपूर्वी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असताना शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याने जिजाऊ संघटनेत फूट पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मागील काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश सांबरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार किसन खोथरे यांना मदत केली होती, तर लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात उमेदवारी लढवली होती। आमदार किसन खोथरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या अंतर्गत वादामुळे आमदार किसन खोथरे यांच्याच सांगण्यावरून निलेश सांबरे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात उमेदवारी लढवली असल्याची चर्चा आहे। यामध्ये कपिल पाटील यांना निवडणुकीत हार पत्करावी लागली होती, परंतु निलेश सांबरे यांनी आमदार किसन खोथरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या आपसातील मतभेदांमुळे थेट शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे बोलले जाते। परंतु निलेश सांबरे यांच्याच संघटनेतील शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील पदाधिकारी अविनाश चंदे, संतोष चंदे, वेदांत चौधरी, सचिन चंदे, अरुण चंदे, विकास वर्मा आदी पदाधिकारी यांनी कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन खोथरे यांच्याशी जवळीक असताना देखील जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश न करता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तर दुसरीकडे आमदार किसन खोथरे यांच्याच मतदारसंघातील लागूनच असलेल्या परिसरातील जिजाऊ संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आमदार किसन खोथरे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश न करता माजी खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कपिल पाटील हे स्वतंत्र मोर्चेबांधणी करत आहेत की काय, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, शहापूर।